आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चाफा, मला चाफा आवडतो हे तर फक्त मनी सरांनाच माहिती. अहो घ्या की घ्या. हे कोणी आणलं? जेसी फातिमा. मणी सर. जेसी फातिमा. जेसी फातिमा. कुठे गेल्या या दोघी? ही जेसी फोन उचलत नाहीये. फातिमाही फोन उचलत नाहीये. जाऊ दे, मला मणी सरांना सॉरी म्हणायचंय. दोघी कुठं गेल्या काय माहिती. ती जेसी फोन उचलत नाहीये. फातिमाला लावते. कोण आहे? अहो कोण आहात तुम्ही? कुठे घेऊन चाललाय मला? अहो सोडा की. अहो सांगा ना कोण आहात तुम्ही? अहो कुठे घेऊन चाललाय मला? मणी सर तुम्ही? मला वाटलंच होतं तुम्हीच असणार म्हणून मी काही जास्त बोलले नाही. मी तुम्हालाच भेटायला येणार होते. काल अंबिका मॅडम रिपोर्ट घेऊन आल्या होत्या आणि त्यात स्पष्ट लिहिलं होतं की तुम्ही निर्दोष आहात. म्हणून मी तुम्हाला सॉरी. स्वानंदी, आजचा दिवस खूप चांगला आहे. ठीक आहे, आज आपण दिवसभर खूप छान बोलणार आहोत आणि आनंद वाटेल अशाच विषयांवर बोलणार आहोत. तुमची केस, मला झालेली अटक, टेस्ट वगैरे हे सगळं सगळं बाजूला ठेवायचं. कळलं? दिवसभर म्हणजे सरप्राईज. तुम्ही दोघी इथं? फातिमा. हा फातिमा. हॅलो मणी सर. अंबिका मॅडम आल्या होत्या. तुमचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले. तुम्ही निर्दोष आहात. हो, मलाही आत्ताच भेटून गेल्या. पण फातिमा, जे झालं ते झालं. पण आता यापुढे स्वानंदीची मैत्री टेकन फॉर ग्रँटेड धरणार नाहीये. त्यांच्यासोबत जी मैत्री आहे ती निभावणार. त्यांना कधीच एकटं नाही सोडणार. क्या बात है, बढ़िया है जी. हो फातिमा, इथून पुढे स्वानंदीच्या आयुष्यात कुठलंही दुःख येईल ना तर त्याला आधी माझा सामना करावा लागेल. मी स्वानंदीला फक्त आणि फक्त आनंदच देणार आहे आणि त्याची सुरुवात उद्यापासूनच.
उद्याच आम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जाणार आहोत. हे स्ट्रेस, टेन्शन, त्रासदायक आठवणी या सगळ्यांपासून लांब, जिथे स्वानंदीला आनंद होईल, खुश होतील त्यांना बोलावंसं वाटेल, खुलावंसं वाटेल, फुलावंसं वाटेल. हाँ मणि सर, स्वानंदी को अकेले को क्यों? मैं और जेसी के आपके दुश्मन हो गए क्या? नाही, असं अजिबातच नाहीये. मग दोघांना एकत्र वेळ वगैरे? गप फातिमा, असं काहीही नाही. ऐसा कुछ भी नहीं है ना? तो मैं और जेसी भी आएंगे आपके साथ घूमने के लिए, तुमच्यावर लक्ष ठेवायला. अरे मग बेस्ट, या सगळे सोबत जाऊयात, मजा करूयात, धमाल करूयात. आणि फातिमा, एक गोष्ट, ठीक है जी, मिलते हैं फिर. मणी सर काय चाललंय? ह्या म्हणताय सरप्राईज, तुम्ही मला असं डोळे झाकून घेऊन आलात. मणी सर काय सरप्राईज आहे? आनंदी, आज सगळा स्ट्रेस विसरून जा. गेल्या काही दिवसात जे काही घडलं असेल ना, ते सगळं बाजूला ठेवा, कारण आपण जातोय बाहेर. करेक्ट, बाहेर? हो बाहेर. आज आपण फक्त मजा करणार, धमाल करणार, मस्ती करणार, कारण आपण बाहेर फिरायला चाललो. आवडली आयडिया? खुश? बस हेच तर हवंय स्वानंदी. तुम्ही सगळा स्ट्रेस विसरून जा, एकदम आनंदी राहा. त्यासाठीच तर हा प्लॅन केलाय. मणी सर, माझा तुमच्यावर विश्वास असूनही मी लई विचित्र वागले. माझ्यामुळे तुम्हाला लई त्रास सहन करावा लागला, आणि तरी तुम्ही इतकं करताय माझ्यासाठी. एखादा माणूस इतका कसा काय चांगला असू शकतो? आता देवाने बनवलंच मला इतकं चांगलं आहे, त्याला काय करणार. आय एम टू गुड, यू सी. काय मुलींनो? ऑफ कोर्स. तुम दोनों का सॉरी थैंक यू हो गया तो निकले क्या? लगेच निघूया, लगेच, कारण आज फक्त आणि फक्त मजा करणार आहोत, धमाल करणार आहोत. लगेच निघूयात. अहो, गणपती बाप्पा. काय झालं तुम्हाला? पाणी हवंय का? तेच मी म्हणते, तुम्हा दोघांना काय झालंय? अरे आपण स्ट्रेस घालवायला चाललोय ना, काम कमी करायला, प्रेशर कमी करायला चाललोय ना आपण बाहेर फिरायला. मग असं शांत शांत का चाललोय? म्हणजे अरे गाने लगाओ, नाचेंगे, मस्त बातें करेंगे. अब बात करेंगे तो बात बनेगी ना. एक्झॅक्टली. मणी सर, तुम्हाला आवडलं नाहीये का आम्ही दोघी तुमच्या बरोबर आलोय ते? एक काम करतो आम्ही ना. जेसी जेसी जेसी, फातिमा, मी गाणी लावतोय, पण तुम्ही गप्प बसा. ओके. स्वानंदी, आज खूप दिवसांनी तुमच्या चेहऱ्यावर हसू बघतोय. आज दिवसभर हे हसू तुमच्या चेहऱ्यावर राहील याची मी तुम्हाला खात्री देतो. अशाच हसत राहा. स्वानंदी, काय होतंय? मणी सर, गाडी थांबवा प्लीज. एक मिनिट बाजूला घेतो. स्वानंदी काय झालं? चल 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 पाणी पाणी. एक मिनिट मी बघून आले की बहुतेक गाडी लागली. हा स्वानंदी, काय झालं? गाडी लागली बहुतेक. हे पाणी पिईल. असं मनातल्या मनात आय लव्ह यू बोलून काय फायदा? काय म्हणजे? म्हणजे असं मनातल्या मनात आय लव्ह यू बोलून काय फायदा? मी कधी सांगणार आहे तुमच्या मनातलं तिला? म्हणजे फातिमा, तुला काय म्हणायचं? मी आणि स्वानंदी? नाही नाही फातिमा, असं काही नाहीये. मित्र होता मी, चांगले. मणि सर, ये डायलॉग पुराना हो गया, आप कुछ तो नया सुनाओ.
फातिमा, तुला वाटत तसं काहीच नाही. ओह, ऐसा क्या? लेकिन मणि सर, मुझे तो आपकी आंखों में स्वानंदी के लिए प्यार दिखता है. मतलब मुझे दिखता है. आता मला माहिती नव्हतं ना असं काही नाहीये. लेकिन मुझे लगा था यही सही मौका है स्वानंदी को प्रपोज करने का. मतलब देखो ना कि कितना अच्छा बारिश का मौसम है, ठंडी हवा, और स्वानंदी भी खुश है. देखो मणि सर, इससे अच्छा मौका अभी आपको नहीं मिलेगा. तो मुझे लगा था दिल की बात करने के लिए यही सही मौका है. स्वानंदी, तुम्ही ठीक आहात? मी ठीक आहे मणी सर. गाडी लागली होती बहुतेक, पण आता बरं वाटतंय. नक्की निघूयात? अरे लाजतोस काय सुजीत, घे ना अजून. मॉम, पोट भरलं यार माझं. अरे काय तुम्ही आजकालची तरुण मुलं 10 जिलेब्या खायला पाहिजेत. वाढ ग संचिताला. ए थांब थांब थांब. मॉम मॉम मॉम, मी डाएट वर आहे. तुला जे वाटतं ना खूप खाल्ल्याने अंगाला लागतं, तसं नसतं. योग्य वेळेला योग्य खावं लागतं. ते सगळं डाएट वगैरे घराच्या बाहेर. घरात असल्यावर मी वाढेन तेवढंच खायचं. वाढ ग संचिता. अगं तू काय वेडी आहेस का? हिचं काय ते तू? मम्मा रागावतोय माझ्यावर. संचिताला काहीही बोलायचं नाही. डॅड. अंकल, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. अंकल, मला माहिती होतं तुम्हीच जिंकणार. मी म्हणाले होते सुजितला तसं, हो ना? हो, बस बस बस. हो. अरे बसा 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 बसा. सगळ्यांनी घेतले ना डिश? कसं असतं ना, राजकारणामध्ये निवडणुकीच्या आधी नेत्यांना कार्यकर्त्यांची आठवण असते, पण एकदा का निवडणूक संपली, निकाल लागला की अनेक नेत्यांना कार्यकर्त्यांचा विसर पडतो. नाही रे, पण मी तसा नाहीये. म्हणूनच आज निकाल लागल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माझ्या घरी मी जेवायला बोलवलेलं आहे. आता हा फक्त नाश्ता करून घ्या, नंतर जेवण आहेच. कसं आहे ना, तुम्ही नसताना तर हे जिंकणं अशक्य होतं. तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे इतकी मोठी मार्जिन ठेवून मी जिंकलोय. खरं म्हणजे हा विजय फक्त एकट्याचा माझा नाहीये, तुमच्या सगळ्यांचा आहे. मॅडम, काय झालं मॅडम? तुम्ही सामान घेऊन मला इथं बोलवलं, काही टीप लागली आहे का? तसंच काहीसा समजा. लॅपटॉप द्या. तेच तेच तेच. शिंदे, इतक्या वर्षाच्या सर्व्हिस मध्ये ना मी स्वानंदीच्या केस सारखी केस नाही बघितली. या केस मधले सगळे आरोपी सबळ पुराव्यानिशी निर्दोष सुटतायत. पण शिंदे, मला सॉलिड गट फिलिंग आहे. गुन्हेगार आपल्या नजरेसमोर आहे, पण तो आपल्याला सापडत नाहीये. या पार्टी मधले सगळे जण निर्दोष सुटले. मॅडम, एक बोलू का? नाही म्हणजे हे समजा पार्टीच्याच रात्री घडलं, हे कशावर? म्हणजे नाही म्हणजे आपण पार्टी मधलं फुटेज बघून जो दिसतोय त्याला आत टाकलं, पण समधी सुट्ट्यात. पण असं बी असू शकतं ना की हा समजा बनाव स्वानंदीच आणतीये आणि ती आपल्याला कामाला लावतीये. नाही म्हणजे हे समजा आधीच घडलं असेल तिच्या संमतीनं, आणि आता ती मोठा मासा पकडाया आणि पॉप्युलॅरिटीसाठी हे समजा करतीये. अहो, आजकालची पोरं काय बी करतात पॉप्युलॅरिटीसाठी. ते रील बघता ना हो तुम्ही? नाही शिंदे,
स्वानंदीच्या बाबतीत हे शक्य नाहीये. प्रसिद्धीसाठी ती असं काही करेल असं मला वाटत नाही. हा, पण मी हे समजू शकते की आपण सगळ्या शक्यतांचा विचार करतो, पण स्वानंदी असं काही करेल असं मला वाटत नाही. इनफॅक्ट कुठलीही मुलगी स्वतःची बदनामी इतक्या टोकाला जाऊन करेल हे मला नाही वाटत. त्यामुळे तुम्ही स्वानंदीच्या बाबतीत असा विचार नका करू, कारण ती फक्त खरं आणि खरंच बोलते. बरं मॅडम, मग आता आपण काय करायचं? आधीच तुमच्याकडे दिस बी कमी आहेत आणि आपल्या हातात केसचा काही धागा बी नाही. शिंदे, जर का ऑर्गनायझर या गुन्ह्यात थोडा जरी इन्व्हॉल्व्ह असेल किंवा तो गुन्हेगार त्या ऑर्गनायझरच्या जवळचा असेल तर तो गुन्हेगार आपल्या हाती लागायला फार वेळ लागत नाही. शिंदे, तो गुन्हेगार सापडत नसला तरी तो गुन्हा ज्या पार्टीत घडलाय त्या पार्टीच्या ऑर्गनायझरला आपण उचलतोच ना चौकशीसाठी. वही उचलतो की. तो ऑर्गनायझर जर का गुन्ह्यात इन्व्हॉल्व्ह असेल आणि तो गुन्हेगार जर का ऑर्गनायझरच्या जवळचा असेल तर त्या गुन्हेगाराला उचलायला फार वेळ नाही लागत, पण त्याआधी त्या ऑर्गनायझर मालकालाच उचलायला लागतं. स्वानंदीच्या केस मध्ये ऑर्गनायझर मालक. हो मॅडम, तुम्ही सरपोतदार साहेबांबद्दल बोलताय? हुशारात शिंदे. मॅडम, अहो आताच इलेक्शन झाली, ते खासदार बी झालेत आणि आता कार्यकर्ते बी असतील. अहो मॅडम, तुम्ही जरा विचार करा, नोकरीचा प्रश्न आहे मॅडम. अहो मॅडम. मॅडम. शिंदे, जंगलच्या राजाला जंगलातून उचलून पिंजऱ्यात टाकूया, मग बिळात लपलेले सगळे आपोआप बाहेर येतील. चला. आणि आता शांत बसून चालणार नाहीये, आपल्याला खूप काम करायचंय. काय ना, आपल्या मतदारसंघामध्ये जी जी काही कामं राहिलीत ती सगळी आपल्याला करायची आहेत. आणि जितकं तुम्ही काम कराल ना तितके तुम्ही हायकमांडच्या नजरेत राहाल. आता आपल्याला पक्षाच्या विचारधारेप्रमाणे काम करायचंय. नक्कीच साहेब, तुम्ही मार्गदर्शन करा, बाकी आम्ही सगळे बघतोच. अरे, माझं मार्गदर्शन तुम्हाला मिळणारच आहे, काळजी करू नका. सरपोतदार साहेब, तुमचं मार्गदर्शन आणि सपोर्ट आम्हालाही लागेल. तुम्ही इथे या वेळेला? मिस्टर सरपोतदार, स्वानंदी केसच्या संदर्भात तुम्हाला पोलीस स्टेशनला यायला लागेल. हो मॅडम, तुम्ही कोणाला घेऊन जायला आलात कळतंय तुम्हाला? सरपोतदार साहेब कोण आहेत माहिती आहे तुम्हाला? हो मॅडम, लय नाटकी बघून राहिलो तुमची. आमच्या सुजित साहेब मनी दादाला अटक केलीत, पण आम्ही शांत बसलो कारण तेव्हा इलेक्शन होतं. पण आता शांत बसणार नाही मॅडम. तुम्ही चला. आवाज बंद. ऑन ड्युटी पोलीस ऑफिसरच्या अंगावरती हात टाकलात ना तर डायरेक्ट तुरुंगात टाकतात, माहितीये का? थांबा. ही काय वागण्याची पद्धत झाली? हा, हे शिकवलंय मी तुम्हाला? अरे, आपण जनतेचे सेवक ना. आपण जर कायदा हातात घेतला तर जनता तरी पाळेल का? आणि तुम्ही कोणाशी बोलताय? ते सुद्धा एका लेडी पोलीस ऑफिसरशी. मागे जा, जा मागे जा. कसं आहे ना मॅडम, माझे कार्यकर्ते आहेत, खूप प्रेम करतात माझ्यावर, पण तुम्ही मनावर घेऊ नका. मी आहे ना, तुम्ही माझ्या घरात आहात, अगदी सुरक्षित. माझं रक्षण मी करू शकते सर. अर्थात करू शकता ना तुम्ही, पण कसं आहे ना, तुम्ही मला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जायला आलात. वॉरंट आहे तुमच्याकडे? सर, चौकशीसाठी न्यायचंय तुम्हाला आणि तेव्हा वॉरंट लागत नाही.
स्वानंदी सोबत जे काही झालं ते तुमच्या फॅक्टरीच्या प्रिमायसेस मध्ये झालं नसलं तरी ती पार्टी तुमच्या फॅक्टरीची होती. त्यामुळे त्या पार्टीमध्ये असणारे सगळे जण हे तुमच्या फॅक्टरी मधले, तुमच्या ऑफिस मधले होते. आणि मालक म्हणून तुम्हाला तुमच्या लोकांबद्दल जितकी माहिती असेल तितकी दुसऱ्या कोणाला असणार नाही. आणि याच कारणासाठी तुम्हाला पोलीस स्टेशनला न्यायला आले मी चौकशीसाठी. काही प्रश्नांची उत्तरं द्यायला लागतील. सुजित, तू काहीतरी कर ना. अंबिका मॅडम, तुम्हाला डॅडला जे काही प्रश्न विचारायचे तिथे घरी विचारा. डॅडची स्टडी रूम सुद्धा आहे. विदाऊट वॉरंट त्यांना असं पोलीस स्टेशनला नेणं कायदेशीर ठरणार नाही. कायदा तू शिकवणार आता मला? ऑन ड्युटी पोलीस ऑफिसरच्या कामामध्ये व्यत्यय आणलास ना तर त्याच कायद्याने तुला आत टाकू शकते, माहितीये ना? धमकी देत आहे. समजावा सर तुमच्या चिरंजीवांना. आत टाकलं ना तर स्वतःच्या पायावरती उभं राहायला किमान 1 महिना लागेल. मॅडम, ठीक आहे, पोलीस स्टेशन मध्ये यायला मी तयार आहे.